बनलेली आहे आमची मॅगी. मस्त चीजी मॅगी बनवली आम्ही. बघा काय थोडंसं असं रिस्की आहे मित्रांनो किल्ला बघायला गेलो तर. हो नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील आणि आज आपण आलो आहोत सांची किल्ला, जो की पेणमधला ते किल्ला आहे, एकदम बिगिनर लेवलचा. आणि माझ्यासोबत आज आलेला आहे सुशांत पाटील. हॅलो. आणि हा सौरभ शिवदे जो की मुन्ना आहे. आणि हा तुम्हाला जो दिसतोय हा सांची किल्ला आहे बघा. तर तुम्ही बोलत असाल की नेहमीच सांचीला का जायचं, कारण का मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये जो म्हणजे मी व्हिडिओ काढलेली त्यात ना कॉपीराईट इश्यू आला, त्यामुळे मी आता वापस बनवत आहे. आणि आताचं वातावरण म्हणजे पावसाळा चालू आहे, ऑगस्टचा आज पहिला दिवस आहे. तर चला माझ्यासोबत. सांची किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात वसलेला एक ऐतिहासिक गिरिदुर्ग म्हणजेच वॉच टॉवर किल्ला आहे. तर हा पेणपासून जवळपास 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावर खूप सारे असे पाण्याचे टाके आहेत. तसेच या किल्ल्यावरून आपल्याला कर्नाळा, माणिकगड, माथेरानची रांग आणि पेणचा परिसर स्पष्ट दिसतो. आणि या किल्ल्याची ट्रेक देखील बिगिनर लेवलची आहे. म्हणजे जर तुम्हाला पहिली ट्रेक करायची असेल तर हा किल्ला बेस्ट आहे. 15 ते 20 मॅक्झिमम हाफ आवर म्हणजे अर्ध्या तासात तुम्ही वरपर्यंत पोहोचू शकता. एकदम इझी किल्ला आहे. आता सध्या आपण आहोत मुगोशी गावात. इथून जवळपास 10 मिनिटाच्या अंतरावर आपल्या किल्ल्याचा पायथा लागून जातो. आपल्याला सांगता आणि इकडे जायचा हा रस्ता ना आधी चांगला होता, नागपूर झाली की आपल्याला चला. आहे सांची किल्ल्याला येण्यासाठी पार्किंग. इथे आपण गाड्या आपल्या लावायच्या, पण इकडून आलो आहे. हा दर्गा आहे आणि आता वरचा इतका व्ह्यू दिसेल दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा हा सांची किल्ला मस्त असा इथला म्हणजे वातावरण आहे. बघा गाई पण आहेत, पूर्ण नेचर हॉलिक बोलता येईल आपल्याला. सांची किल्ल्याला जाण्यासाठी वाट ना पुढून हा जो घर दिसतो त्याच्या पूर्ण असा सर्कल मारून म्हणजे त्या पायऱ्या आहेत ना तिकडून जातो. इथून वाट आहे. काही सूचना आहेत तर तुम्ही वाचा, मी वाचलेलं आहे. पूर्ण नाही बोलता येणार, थोडीफार जंगलमधनं ट्रेक आहे, पण मस्त आहे, एन्जॉईंग आहे, फन ॲक्टिव्हिटीज. आणि शूज घालूनच या. आत्ता आम्ही आलो आहोत पहिल्या टप्प्यावर. आणि पहिल्या टप्प्यावर ना असा एकदम काटाकोटीचा रस्ता आहे बघा. मस्त असं वातावरण दिसतोय आपल्याला. जवळजवळ 6 ते 7 मिनटं झाले असतील आम्हाला चालून. आणि पहिला स्टॉप घेतला कारण का नुसतीच चढण आहे. मुन्ना तुझं काय म्हणणं आहे? नुसती चढण तू रे? जमायला हो का, इकडे सगळीकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. पहिले नुसतं अशा झाडं झुडपं असंच होतं. आता बघा हा जो दगड दिसतोय म्हणजे तिकडनं आपल्याला जायचं आहे. मी बॅक कॅमेराने दाखवतो. सर काय
हा हो येऊ दे आता आपण आलो सांची गडाच्या थोडंसं जवळ, एकदम थोडंसं. तिकडे वरती तुम्हाला दिसेल. आपण आता जवळजवळ 5 ते 6 मिनिटात वर पोहोचू. आणि इकडे पाण्याचे टाकं बघायला मिळतात आपल्याला. 1 आहे, 2 आहे, इकडे देखील 2 आहे, 4 आहेत असे टोटल. आणि वरती गेल्यावर खूप सारे पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळतात. आणि इकडे एक मंदिर देखील आहे छोटंसं. आणि तिथे लिहिलंय सूचना, तिथे झूम करून तिथे लिहिलंय की एक वेळ स्वतःसोबत आणलेल्याला, म्हणजे आता मी मुन्नाला घेऊन आलो, त्याला विसरलं तरी चालेल, पण स्वतःचा कचरा न्यायला विसरू नका. हे सांगण्याचं महत्त्व आहे. म्हणजे कचरा नका करू. तुम्हाला दिसू शकतं ते 2 पाण्याचे टाके आहेत. पहिले इथे सीडी नव्हती, त्या सीडी बसवले. पहिले या गॅपमधनं आम्ही जातो. अभि इकडे कसं वाटला? पाय सगळे खाऊया. तर फायनली आम्ही आलो आहोत सांची किल्ल्यावर. जवळपास 15 ते 20 मिनिटाच्या ट्रेकने आलो आम्ही. तुला काय वाटते मुन्ना, किती वेळ लागला असावा? 20 ते 25 मिनिटं तरी लागले असते. आणि वाटतं 15 मिनिटात आपण आले. 15 मिनिटात तर इझी आलं. आणि असा काहीतरी आपला पाहायला मिळतोय. नुसता वारा सुटलेला आणि इकडे समोर असा गवत नुसता डुलतोय वाऱ्याने. नाही हो एक ट्रॅक पण आहे. जंगल होता, बट आता तिथे काहीतरी काम सुरू झालं, त्याच्यामुळे तो जंगल नासधूस केलं. आता आपण आहोत सांची किल्ल्याच्या एकदम वरच्या टोकाला. तिकडे देखील एक बाजू आहे ती आपली करायची राहिली आहे, पण सध्या आमचा विचार चालला आहे की इथेच आपण मॅगी बनवली तर. हवा पण मस्त आहे, गॅस विझण्याची शक्यता आहे, बट एक ट्राय करून बघायला काय हरकत आहे बा. आणि हा बघा, हा मुन्ना सेफ एकदम, सुशांत पण सेफ. आणि हा स्पॉट बघा, एक नंबर आहे. वाऱ्याची असं नुसता वारा आहे, बस आम्हाला नाही लागत आहे, कारण का तो खालना वर येतोय वारा, पण वरना म्हणजे वरच्या वरती वाराच नाही. आपण इथं आता सांची किल्ल्यावर आहोत आणि इकडनं आपल्याला माणिकगड क्लिअर दिसतोय. हा बघा, हा माणिकगड आहे. तसंच इकडून आपल्याला कर्नाळा फोर्ट देखील दिसतो. हा बघा, कर्नाळा किल्ला दिसतोय. आणि बाकी इकड तिकडचा नजारा दिसतोय. हे काहीतरी कुसूरबुसूर करतात कधीशी, तर मी यांच्याकडे लक्ष नाही देत. आणि हा पेणचा आजूबाजूचा परिसर आहे सर्व. आणखी एक पाण्याचा टाका आपल्याला पाहायला मिळतं इथे. आधीच्या व्हिडिओज मध्ये पण पाहिलंय आपण.
पण मुन्ना नवीन आहे ना, मुन्ना नवीन आहे त्याच्यासाठी मी दाखवतो. आता जोरात असा पाऊस येताना दिसतोय हे बघा. थोड्या वेळा आधी वातावरण काहीतरी वेगळं होतं आणि आता काहीतरी वेगळं पाहायला मिळतंय. खूप जोरसात असा वारा आहे बघा, थेंब लागायला लागले. छान जोर जोरात थेंब लागतायत. चल मुन्ना लवकर, इकडून कुठून झालं, इकडून ये. जाताना आम्ही तिकडून आलेलो आणि जाताना ही दुसरी एक वाट आहे, ती बघतोय आम्ही कशी आहे. नुसती हवा. तर आमचा मॅगी बनवण्याचा प्रोग्राम होता, पण एक मित्र आहे माझा चाकू विसरलाय, तर आम्हाला याच्याशी कांदा कापायला लागतो. कोयतीशी आपण डायरेक्ट कांदा कापायला घेतलाय. अर्धा असल्या कारणाने तो कापता येतो आपल्याला, आणि तरी पण तो ऍक्सेप्ट नाही करत की मी विसरलोय. अरे आता विसरलो, हे आता सॉरी. तो म्हणतोय की अरे भरला होता. असे खूप मित्र वाटत टोमणे मारणारे. ही बनलेली आहे आमची मॅगी. मस्त चीजी मॅगी बनवली आम्ही या सोबत. शेवटची मॅगी होती या बाटल्याची, आणि मसाले एक्स्ट्रा कॅरी करतो. कशी झालेली आहे मॅगी आपली टेस्ट करून सांगणार आहेत मुन्ना, कारण का त्यांच्याकडेच एक चांगला असा खाण्यासाठी भांडा आहे. बाकी आमचे काही मेंबर आहेत ते आणायला विसरतात किंवा चुकून आणतच नाही, मग त्यांना असे वाटत खायला लागतं. मुन्ना काय रिव्ह्यू आहे? बेस्ट. लास्ट टाइम बनवले त्याच्या पण बेस्ट. 100 रुपये. जोरात असा पाऊस लागलेला आहे, मॅगी खाऊन झालेली आहे आणि जोराची हवा पण आहे. बघूया आपल्याला आपला रस्ता मिळतोय का, इकडनं येऊ. तर काय म्हणणार, हॅपी हॉलिडे. इझी ब्रो. आपल्याला पाण्याचा टाका हे बघा इथे, आणि इकडे आपण गेलो ना तरी सुद्धा आपल्याला एक पाण्याचा टाका आहे. बघूया आपण ते 1 ते 2 असतील. बघा पाणीच पाणी आहे, नुसता पाणी आहे, आणि हा व्ह्यू पण भारी आहे, एकदम सुंदर दिसतोय. तिकडे आपण पुढे देखील जाऊ शकतो, पण रिस्की आहे. त्यामुळं काहीच आम्ही एक गुफा बघितली आहे, ती आता एक्सप्लोअर करूया आपण. खूप काही आतमध्ये जायचा प्रयत्न करत नाही मी, इथंच दाखवतो. इसी समय से इसका डाउनफॉल चालू हो गया. ओके ओके. बघा गाईस, थोडंसं असं रिस्की आहे मित्रांनो किल्ला बघायला गेलो तर, असं तुम्हाला वाटत असेल. आम्ही जस्ट पण व्हिडिओ बनवतोय, कारण का रिस्क तर काही नाही, पण असं गेलो तर आम्हाला एकमेकांचा सपोर्ट भेटतोय. जे एक जण पडू नाही शकत खाली, तिघं पण नाही पडणार, कारण का एकट्यामध्ये एवढी ताकद नाही की तेव्हा दोघांना अजून घेऊन जाईल मला सोडून. हा बघा रस्ता सिंपल आहे, हे बघा 2 पावलाशी चाललंय. आणि काहीतरी म्हणतात ना, कॅमेरामॅन नेव्हर डायज. हे दोघं एकदम आरामात आलो.
आमचा आता हा जो मागे आपला किल्ला दिसतो तो आहे सांगशी किल्ला. तो आता उतरून झालेला आहे प्रॉपर. आजची व्हिडिओ इतकीच होती. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ.